नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग वैज्ञानिक प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. ॲडव्हान्स्ड HPLC मेथड डेव्हलपमेंट, ज्याला आपण शुद्धतेची कला असंही म्हणू शकतो. कधी विचार केलाय का की आपण जे औषध घेतो ते 100% शुद्ध आणि सुरक्षित आहे याची खात्री नक्की कशी केली जाते? हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये. याच्यामागे एक खूपच गुंतागुंतीची आणि तितकीच रंजक प्रक्रिया दडलेली आहे. आणि त्या प्रक्रियेच्या अगदी केंद्रस्थानी आहे हे मशीन, एक HPLC सिस्टम. हे दिसायला जरी क्लिष्ट वाटत असलं ना, तरी याचं काम भन्नाट आहे. जरा कल्पना करा, हे मशीन काय करतं माहितीये? ते रेणूंसाठी एक छोटीशी सूक्ष्म शर्यत लावतं. आणि या शर्यतीमुळे काय होतं, तर मिश्रणातला प्रत्येक घटक वेगळा होतो आणि आपल्याला त्याची अचूक ओळख पटते. चला तर मग या ग्रेट मॉलिक्युलर रेसमध्ये जरा अजून खोलवर जाऊया आणि समजून घेऊया की हे HPLC म्हणजे नक्की आहे तरी काय. HPLC म्हणजे हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी. आता याचं मुख्य काम काय, तर कोणत्याही मिश्रणातले घटक वेगळे करायचे. ते नक्की काय आहेत हे ओळखायचं आणि त्यांचं प्रमाण किती आहे हे मोजायचं. आणि हो, प्रत्येक रेणूचा प्रकार आणि त्याचा गुणधर्म कसा आहे यानुसार त्याला वेगळं करण्याची पद्धतही बदलते. पण ऐका, ही प्रक्रिया म्हणजे काही फक्त बटणं दाबण्याचं काम नाहीये. नाही, हे खरं तर विज्ञान आणि कौशल्याचं एक जबरदस्त मिश्रण आहे. चला पाहूया की एका परफेक्ट विश्लेषणाची रचना कशी केली जाते, जी खरंच एका कलेपेक्षा कमी नाही. आणि म्हणूनच हे एक वाक्य या संपूर्ण प्रक्रियेचं सार सांगतं. हे फक्त एक तंत्रज्ञान नाहीये, तर ही एक कला आहे. पण गंमत अशी आहे की तुमच्याकडे फक्त हे महागडं मशीन असून भागत नाही. नाहीच. एक अचूक विश्वासार्ह पद्धत तयार करणं हे म्हणजे एक कोडं सोडवण्यासारखं आहे. यात खूप विचारपूर्वक रचना करावी लागते आणि येणाऱ्या अडचणींनाही तोंड द्यावं लागतं. तर हा जो मेथड डेव्हलपमेंटचा प्रवास आहे ना, तो साधारणपणे 5 मुख्य टप्प्यांमधून जातो. सगळ्यात आधी नमुना समजून घ्यावा लागतो. मग योग्य रेस ट्रॅक म्हणजे कॉलम आणि सॉल्व्हेंट्स निवडावे लागतात. त्यानंतर परिस्थितीला ऑप्टिमाइज केलं जातं. अर्थातच काही समस्या आल्या तर त्या सोडवाव्या लागतात. आणि मग सगळ्यात शेवटी तयार झालेली पद्धत खरंच विश्वासार्ह आहे का हे तपासलं जातं. ठीक आहे, तर आता पुढे जाऊया आणि बघूया की हे शास्त्रज्ञ, ज्यांना आपण क्रोमॅटोग्राफर म्हणतो, ते ही रेस कंट्रोल कशी करतात. त्यांच्या टूलकिटमध्ये काय काय असतं? चला, रेस ट्रॅक आणि त्याला ढकलणारी शक्ती याबद्दल बोलूया. या सगळ्याच्या मुळाशी ना एक अगदी साधं वैज्ञानिक तत्व आहे, पोलॅरिटी. आता सोप्या भाषेत सांगायचं तर ज्यांचे गुणधर्म सारखे असतात ते रेणू एकमेकांकडे ओढले जातात. अगदी सोपं उदाहरण म्हणजे पाणी आणि तेल. ते कधीच एकत्र मिसळत नाहीत, बरोबर? कारण त्यांचे गुणधर्म एकदम वेगळे आहेत. आणि हेच पोलॅरिटीचं तत्व ठरवतं की कोणत्या रेणूंसाठी कुठला रेसट्रॅक वापरायचा. म्हणजे नॉर्मल फेज वापरायचा की रिव्हर्स फेज, हे सगळं त्या रेणूंच्या पोलॅरिटीवरच अवलंबून असतं. तर टूल किटमधलं पहिलं आणि महत्त्वाचं साधन म्हणजेच मोबाईल फेज. हा एक द्रव पदार्थ असतो जो आपल्या रेणूंच्या शर्यतीत ढकलणाऱ्या शक्तीचं काम करतो. तो नमुन्याला अख्ख्या सिस्टीममधनं पुढे घेऊन जातो. अच्छा, मग विचार करा, या शर्यतीला कंट्रोल करण्यासाठी शास्त्रज्ञाच्या हातातलं सगळ्यात शक्तिशाली हत्यार कोणतं असेल? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते आहे मोबाईल फेजचा pH. हो, फक्त pH मधला एक छोटासा बदल संपूर्ण निकालात जमीन अस्मानाचा फरक आणू शकतो. इथे बघा, pH बदलल्यामुळे ॲसिडिक आणि बेसिक रेणूंवरचा चार्ज कसा बदलतो हे अगदी स्पष्ट दिसतंय. कमी pH वर काय होतं आणि जास्त pH वर काय होतं. हा जो चार्ज आहे ना, तोच ठरवतो की रेणू रेसट्रॅकवर किती वेळ थांबणार आहे. आणि ह्याच एका गोष्टीवर विलगीकरणाची संपूर्ण गुणवत्ता अवलंबून असते. किती कमाल आहे ना? ओके, आता टूल किटमधलं दुसरं महत्त्वाचं साधन ते म्हणजे स्टेशनरी फेज किंवा सोप्या भाषेत कॉलम. हाच तो आपला रेस ट्रॅक. ही एक बारीक नळी असते ज्यामध्ये खास प्रकारचे कण भरलेली असतात. आणि हेच कण आपल्या नमुन्यातल्या रेणूंशी संवाद साधतात. आणि हो, योग्य रेसट्रॅक निवडणं हे खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे काय? तर कॉलमचे रासायनिक गुणधर्म, जसं की त्याचा पृष्ठभाग कसा आहे, आणि त्याचे भौतिक गुणधर्म म्हणजे कणांचा आकार किती आहे, कॉलमची लांबी किती आहे, या सगळ्यामध्ये एक परफेक्ट बॅलन्स साधावा लागतो. चला, आता आपण या प्रक्रियेचा शेवटच्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे जाऊया. तो म्हणजे एक परफेक्ट निकाल मिळवणं आणि एक उत्कृष्ट कृती तयार करणं. आता या कलेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चुका ओळखणं आणि त्या सुधारणं.
उदाहरणार्थ, जर निकालामध्ये स्प्लिट पीक्स दिसले म्हणजे एक शिखर असं 2 भागांत विभागलेलं दिसलं, तर समजायचं की शर्यतीची परिस्थिती अजूनही बरोबर नाहीये. तसंच टेलिंग पीक्स ही सुद्धा एक सामान्य चूक आहे. यात काय होतं तर शिखराला एक शेपटी आल्यासारखी दिसते. याचा सरळ अर्थ आहे की काही रेणू शर्यतीत मागे पडतायत आणि त्यामुळे निकाल अस्पष्ट होतो आणि अचूकता कमी होते. आणि मग आहेत घोस्ट पीक्स. हे तर अजूनच गमतीशीर आहेत. हे असे सिग्नल्स आहेत जे आपल्या नमुन्यात नसतातच तरीही दिसतात. कारण ते आधीच्या प्रयोगाचे अवशेष असू शकतात. आणि हे आपल्याला एकच गोष्ट आठवण करून देतात की या कामात अचूकतेसाठी प्रचंड स्वच्छता किती महत्वाची आहे. बरं, मग जेव्हा ह्या सगळ्या चुका सुधारून एक परफेक्ट मेथड तयार होते, तेव्हा तिची शेवटची आणि सगळ्यात कठीण परीक्षा घेतली जाते. तिला म्हणतात मेथड व्हॅलिडेशन. यामध्ये तिची अचूकता, टिकाऊपणा अशा अनेक कसोट्यांवर तिला पारखलं जातं. आणि या परीक्षेत पास झाल्यावरच ती पद्धत रोजच्या वापरासाठी विश्वासार्ह आहे असं मानलं जातं. आणि म्हणूनच आपण पुन्हा त्याच वाक्यावर येतो. ही प्रक्रिया म्हणजे केवळ कोरडं विज्ञान नाही, तर अनुभव आणि कौशल्याच्या मिलाफातून साकारलेली एक अप्रतिम कला आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपल्या हातात एखादं औषध येईल तेव्हा त्यामागे दडलेल्या ह्या अदृश्य कलेची आठवण नक्कीच येईल. एक अशी कला जी पडद्याआड राहून आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवत असते.